फेब्रुवारीतील 14 तारीख म्हणजे तरुणाईसाठी हा अत्यंत खास दिवस असतो। हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे। याच दिवशी गुलाब या प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या फुलाची प्रचंड मागणी असते। याच गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो। यामध्ये येवला तालुक्यातील पिंपळगाव, जलाल आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड केली असून सध्या फुलांची तोडणी आणि विक्री जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळालं। यावर शेतकरी आणि फुल विक्रेते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ। नमस्कार, मी गणेश बोरकडे। मी गेल्या 3 वर्षापासून गुलाबाच्या फुलांची लागवड केलेली आहे आणि यावर्षी व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबाला खूप मागणी आहे। युवक आणि युवतींची खूप मागणी आहे गुलाबांना आणि दरवर्षी मला व्हॅलेंटाईनच्या दिवशी साधारणतः खूप गुलाब लागतो। 2-3 जिल्ह्यात गुलाब पाठवावा लागतो आणि या गुलाबाला चांगली मागणी आहे आणि भाव पण चांगला मिळतो। काय सांगाल सध्या व्हॅलेंटाईन डे आणि फुलांची दर कशी आणि कशी मागणी सध्या? मागणी तर थोडी कमीच आहे सध्याच्या घडीला, पण फुलांची आवक वाढलेली आहे सध्या। त्याच्यामुळं काल परवा जो गुलाब महाग होता 600 ते 700 रुपयापर्यंत जो गुलाबाचा रेट होता तो 100-150 रुपयांनी कमी झालाय। आणि यंदा काय झालंय 10वी-12वीचे पेपर त्याच वेळेत आल्यामुळं फुलांवर थोडा इफेक्ट त्याचा कमी पडला व्हॅलेंटाईन डेच्या याच्यामध्ये। आणि सरासरी मार्केट चांगलं आहे, असं काही विषय नाही की राहील म्हणून। फक्त फुलांची मागणी वाढलेली आहे आणि आवक पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे सध्या। आवक कशामुळे वाढली? आवक काय झाली, बाहेरचे जे मालाला एक्सपोर्ट वगैरे जे माल जायचे किंवा 1 फेब्रुवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत बाहेर देशामध्ये जे फुलं पाठवल्या जायची ते 12 तारखेनंतर आता ते एक्सपोर्ट बंद झालेलं आहे। आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे उरलेला जो शेतकऱ्यांचा माल आहे हा लोकल मार्केटमध्ये आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे आणि त्याच्यामुळे त्याचा रेट सरासरी स्थिर आहे आता। असं काही काय दर राहणार समजा व्हॅलेंटाईन डेला कलर गुलाबाचा एक रोजेस जर घेतला तर तो 50 रुपयापर्यंत बसणार आहे। रेड रोजेस, कलर रोजेस हा 50 रुपयापर्यंत राहील। सरासरी एक फुल 50 रुपयाला संभाजीनगरमध्ये। दरम्यान दिवसेंदिवस शेतीचा पोत कमी आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। त्यात परंपरागत शेती करणारे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत। मात्र या फुलबागेच्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास, विक्रीचं कुशल तंत्र आणि लागवडीचं चोख व्यवस्थापन यामुळे त्यांनी दर्जेदार गुलाबाची बाग तयार करून यश मिळवलंय। तरीही यंदा व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मोठी आवक आणि घटलेली मागणी याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय।